नमस्कार. आजच्या चर्चेत आपलं स्वागत आहे. सुरुवात करूया एका बातमीने जिने सगळ्यांनाच थोडं चिंतेत टाकलं. इस्रोच्या PSLV-C62 मोहिमेचं अपयश. इस्रोचा वर्कहॉर्स म्हणजे सर्वात विश्वासू रॉकेट अचानक अयशस्वी का ठरला? ही घटना आहे 12 जानेवारी 2026ची. श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित झालेलं PSLV-C62 रॉकेट तिसऱ्या टप्प्यात अयशस्वी झालं. अच्छा. या मोहिमेचा मुख्य उद्देश होता EOS-N1 नावाचा पृथ्वी निरीक्षण उपग्रह आणि त्याच्यासोबत इतर 16 लहान उपग्रहांना कक्षेत पोचवणं. म्हणजे सगळं सुरळीत सुरू होतं आणि मग अचानक काहीतरी बिघडलं? होय, अगदी तसंच. पहिले 2 टप्पे अपेक्षेप्रमाणे म्हणजे अगदी परफेक्ट यशस्वी झाले. पण तिसऱ्या टप्प्यात जो घन इंधनावर चालतो त्याच्या ज्वलनानंतर एक अनपेक्षित गोष्ट घडली. काय झालं नेमकं? रॉकेटच्या रोल रेट्समध्ये प्रचंड वाढ झाली. एक मिनिट, रोल रेट्स म्हणजे काय? म्हणजे सोप्या भाषेत सांगता येईल का? नक्कीच. म्हणजे रॉकेट स्वतःच्या अक्षाभोवती गरजेपेक्षा खूप जास्त वेगाने फिरायला लागलं. अच्छा. जसं एखादा भवरा नियंत्रणाबाहेर जातो तसं काहीसं. आणि या अनियंत्रित फिरण्यामुळे ते आपल्या ठरलेल्या मार्गावरून भरकटलं. आणि मग उपग्रह कक्षेत पोहोचू शकले नाहीत. ते समुद्रात कुठेतरी कोसळले असावेत. पण ही काही पहिलीच वेळ नाहीये, बरोबर? गेल्या काही काळात अशीच एक घटना घडली होती असं माझ्या वाचनात आले. अगदी बरोबर. आणि हीच तर खरी चिंतेची बाब आहे. गेल्या 8 महिन्यांतील हे दुसरं मोठं अपयश आहे. खरंच. हो. मे 2025 मध्ये PSLV-C61 मोहीमसुद्धा तिसऱ्या टप्प्यातच दाब कमी झाल्यामुळे म्हणजे प्रेशर ड्रॉपमुळे अयशस्वी झाली होती. दोन्ही वेळा तिसरा टप्पाच. याचा अर्थ काय घ्यायचा? हे डिझाईनमध्येच काहीतरी चूक असल्याचं लक्षण आहे का? आता बघा, ही शक्यता नाकारता येत नाही, पण एकाच टप्प्यात वारंवार बिघाड होणं हे डिझाईनमधल्या त्रुटीपेक्षा क्वालिटी कंट्रोल किंवा टेस्टिंगच्या प्रक्रियेत काहीतरी गंभीर चूक असल्याचं जास्त सूचित करतं. इस्रोसाठी ही एक धोक्याची घंटा आहे. कारण त्यांची संपूर्ण ओळखच विश्वसनीयता या शब्दावर उभी आहे. मला वाटतं नासाने चॅलेंजर दुर्घटनेनंतर जसा स्वतःच्या प्रत्येक प्रक्रियेचा आढावा घेतला तसंच काहीसा आत्मपरीक्षणाचा क्षण आता इस्रोसाठी आला आहे. या अपयशाचा सर्वात मोठा फटका नक्की कशाला बसला? तो EOS-N1 उपग्रह इतका महत्वाचा होता का? हो, त्याचं नुकसान खूप मोठं आहे. EOS-N1 ज्याला अन्वेषा असंही नाव दिलं होतं, तो खास DRDOसाठी बनवला होता. DRDOसाठी? हो. आणि त्यात हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग कॅमेरे होते. हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग हे सामान्य सॅटेलाइट कॅमेऱ्यांपेक्षा वेगळं कसं? खूपच वेगळं. आपला डोळा जसा फक्त काही रंग पाहू शकतो कसा सामान्य कॅमेरा काम करतो. पण हायपरस्पेक्ट्रल कॅमेरा प्रकाशाच्या शेकडो वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी बँड्समध्ये पाहू शकतो. अच्छा. म्हणजे समुद्राच्या पृष्ठभागावरून तो पाण्याखालील हालचाली, जहाजाचा प्रकार, अगदी पाण्याखाली लपवलेली पाणबुडी किंवा एखादी वस्तू ओळखू शकतो. त्याची अचूकता प्रचंड असते. अरे बापरे. म्हणजे हिंदी महासागरातील चीनच्या वाढत्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी हे एक अत्यंत महत्त्वाचं तंत्रज्ञान होतं. नेमका तोच मुद्दा आहे जे आपण गमावलं. सागरी पाळत ठेवण्याच्या म्हणजे मॅरिटाईम सर्व्हेलन्सच्या दृष्टीनं हा एक खूप मोठा धक्का आहे. आणि व्यावसायिक स्तरावरही याचं नुकसान आहेच. या मोहिमेत स्पेन, ब्राझील आणि नेपाळचे उपग्रह होते. सलग 2 अपयशामुळे न्यू स्पेस इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून इस्रोने आंतरराष्ट्रीय बाजारात जी विश्वासार्हता कमवली आहे तिला नक्कीच तडा जाऊ शकतो. पण जिथे इस्रोला हा धक्का बसला तिथेच संरक्षण क्षेत्रातून एक दिलासा देणारी बातमी आली. DRDOने 11 जानेवारीला एक महत्त्वाच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. हो. एका बाजूला निराशा असताना दुसऱ्या बाजूला एक मोठं यश मिळालं. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने म्हणजे DRDOने अहमदनगरच्या KK रेंजवर मॅन पोर्टेबल अँटी टँक गाइडेड मिसाईलची यशस्वी चाचणी घेतली. MPA-TGM. हो, MPA-TGM. हे आत्मनिर्भर भारतच्या दिशेने एक भक्कम पाऊल आहे. मॅन पोर्टेबल म्हणजे एका सैनिकाला सहज उचलून नेता येईल असं. पण ह्याचं वजन साधारण किती असेल? कारण लडाखसारख्या उंच ठिकाणी तर प्रत्येक किलो महत्वाचा असतो. अगदी बरोबर. आणि म्हणूनच हे इतकं खास आहे. याचं वजन फक्त 14.5 किलो आहे. त्यामुळे एक सैनिक ते सहज खांद्यावर घेऊन कुठेही जाऊ शकतो. आणि याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हे फायर अँड फॉरगेट आहे. म्हणजे एकदा डांगलं की ऑपरेटरचं काम संपलं. परफेक्ट. यात इमेजिंग इन्फ्रारेड सीकर आहे. एकदा लक्ष्यावर लॉक करून डागल्यावर ते क्षेपणास्त्र स्वतःच लक्ष्याचा पाठलाग करतं. वा.
त्यामुळे सैनिक लगेच जागा बदलून सुरक्षित ठिकाणी जाऊ शकतो. त्याला क्षेपणास्त्र लक्ष्यापर्यंत पोहोचेपर्यंत थांबायची गरज नाही. मला याच्या टॉप अटॅक या वैशिष्ट्याबद्दल खूप उत्सुकता आहे. हे ऐकायला एखाद्या व्हिडिओ गेमसारखं वाटतंय, पण मला खात्री आहे की हे खूपच घातक असणार. अगदी. आणि यामागचा विचार खूप साधा पण प्रभावी आहे. कोणताही रणगाडा समोरून आणि बाजूने एका किल्ल्यासारखा मजबूत असतो, पण त्याचा वरचा भाग म्हणजे टरेट टॉप तो तुलनेने खूप कमकुवत असतो. अच्छा, म्हणजे हे क्षेपणास्त्र सरळ जाऊन धडकत नाही. नाही, हीच तर याची खासियत आहे. हे डागल्यानंतर सरळ लक्ष्याकडे न जाता आधी हवेत उंच उडतं. ओके. आणि मग तिथून जवळजवळ सरळ खाली येतं, थेट रणगाड्याच्या त्याच कमकुवत वरच्या भागावर मारा करतं. यामुळे रणगाडा नष्ट होण्याची शक्यता 100% वाढते. पण आधुनिक रणगाड्यांवर तर रिॲक्टिव्ह आर्मर नावाचं एक संरक्षक कवच असतं, जे अशा हल्ल्यांना निष्प्रभ करतं. त्याचं काय? चांगला प्रश्न आहे. त्यासाठी ह्यात टँडेम वॉरहेड वापरला आहे. म्हणजे यात एकामागे एक 2 स्फोटकं असतात. 2 स्फोटकं? हो. पहिलं लहान स्फोटक रणगाड्याच्या बाहेरील रिॲक्टिव्ह आर्मरला निकामी करतं आणि त्याच्या मागून येणारं दुसरं मोठं स्फोटक मुख्य चिलखताला भेदून आत जातं. अप्रतिम. मग या यशामुळे भारताला आयातीवर किती फरक पडेल? आपण आत्तापर्यंत अशी क्षेपणास्त्र बाहेरून घेत होतो का? हो, नक्कीच. आत्तापर्यंत भारताला इस्रायलच्या स्पाईक किंवा अमेरिकेच्या जॅव्हलिनसारख्या अत्यंत महागड्या क्षेपणास्त्रांवर अवलंबून राहावं लागत होतं. MPATGMच्या यशामुळे आता ही गरज देशातच पूर्ण होईल. लडाखच्या डोंगराळ भागापासून ते राजस्थानच्या वाळवंटापर्यंत आपल्या पायदळाच्या हातात एक अत्यंत प्रभावी शस्त्र आलं आहे. हे सगळं तंत्रज्ञान, मग ते PSLV असो किंवा MPATGM, यामागे प्रचंड मानवी बुद्धिमत्ता आणि मेहनत आहे. आणि ही शक्ती येते कुठून? तर देशाच्या युवा पिढीतून. बरोबर. योगायोगानेच याच आठवड्यात आपण 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन साजरा केला. हो, आणि स्वामी विवेकानंदांचे विचार आजही तितकेच लागू पडतात. मानवनिर्मिती शिक्षण, दरिद्रनारायणाची सेवा आणि त्यांचा उठा, जागे व्हा हा संदेश आजही तरुणांना प्रेरणा देतो. यावर्षी 2026ची थीम होती इग्नाइट द सेल्फ, इम्पॅक्ट द वर्ल्ड. म्हणजे स्वतःला प्रज्वलित करा आणि जगावर प्रभाव टाका. यावर्षीचा मुख्य कार्यक्रम नवी दिल्लीत झाला. विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग. यात पंतप्रधानांनी तरुणांशी संवाद साधला. पण अशा कार्यक्रमांव्यतिरिक्त सरकार तरुणांना जोडण्यासाठी नक्की काय करत आहे? सरकारचं लक्ष डेमोग्राफिक डिव्हिडंड वापरण्यावर आहे. म्हणजे देशातील 65% लोकसंख्या जी 35 वर्षांखालील आहे, त्या शक्तीचा योग्य वापर करणे. यासाठी मेरा युवा भारत किंवा MY भारत नावाचे एक पोर्टल सुरू केलं आहे. मी या पोर्टलविषयी ऐकलं आहे. नोव्हेंबर 2025 पर्यंत त्यावर 2 कोटीहून अधिक तरुणांनी नोंदणी केली होती. 2 कोटी हा आकडा खूप मोठा आहे. खूप मोठा आहे. पण अशा पोर्टल्सवर अनेकदा फक्त नोंदणी होते. त्याचा प्रत्यक्ष फायदा किती होतो यावर प्रश्नचिन्ह असतं. यावर तरुणांना नोकरी किंवा प्रशिक्षणाच्या संधी खरेखर मिळतात का, याबद्दल काही माहिती आहे का? तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे. सध्या तरी हे पोर्टल एक व्यासपीठ म्हणून काम करत आहे, जिथे सरकारी योजना आणि स्वयंसेवी कामाची माहिती एकत्र मिळते. यातून थेट नोकऱ्या मिळाल्याची आकडेवारी अजून जाहीर झालेली नाही. अच्छा. पण कौशल्य भारत अभियानासारख्या योजना या पोर्टलशी जोडल्या जात आहेत, ज्यातून AI आणि ग्रीन टेक्नॉलॉजीसारख्या नवीन क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण देण्यावर भर आहे. म्हणजे उद्देश चांगला आहे. उद्देश हा आहे की केवळ नोंदणी न राहता तरुणांना भविष्यासाठी आवश्यक कौशल्य मिळावीत. पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे याचा खरा परिणाम येत्या काळातच दिसेल. आणि ही युवा शक्ती फक्त देशातच नाही तर जगभरात भारताचं नाव मोठं करत आहे. मेजर स्वाती शांताकुमार यांना मिळालेला पुरस्कार हे त्याचंच एक उदाहरण आहे. अगदी बरोबर. भारतीय लष्कराच्या मेजर स्वाती शांताकुमार यांना UN सेक्रेटरी जनरल अवॉर्ड 2025 हा लिंग समानता श्रेणीतील एक अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला आहे. त्या दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांती मोहिमेत म्हणजे UNMISS मध्ये तैनात होत्या. तिथे त्यांनी इक्वल पार्टनर्स लास्टिंग पीस नावाचे एक प्रकल्प राबवला. त्यांनी असं नेमकं काय केलं ज्यामुळे त्यांना हा पुरस्कार मिळाला? त्यांनी भारताच्या पहिल्या सर्व महिला लष्करी फिमेल एंगेजमेंट टीम म्हणजे FETचे नेतृत्व केले. ओके. दक्षिण सुदानसारख्या संघर्षग्रस्त भागात पुरुष सैनिकांना स्थानिक महिलांशी बोलण्यात, त्यांचा विश्वास जिंकण्यात अनेक सांस्कृतिक अडचणी येतात. मेजर स्वाती आणि त्यांच्या टीमने ही दरी भरून काढली. कसं काय? त्यांनी स्थानिक महिलांशी संवाद साधून एक विश्वासाचं नातं तयार केलं.
तुम्ही म्हणालात की त्यांनी 5,000हून अधिक महिलांना सुरक्षा पुरवली, पण याचा जमिनीवर नक्की काय परिणाम होतो? म्हणजे या महिला आधी जे काय करू शकत नव्हत्या, जे आता करू शकल्या? खूप महत्वाचा प्रश्न आहे. सुरक्षा पुरवली म्हणजे केवळ त्यांच्या जीवाला धोका नाही हे सुनिश्चित करणं नव्हे. याचा अर्थ असा की त्या महिला आता न घाबरता आपल्या मुलांना शाळेत पाठवू शकल्या, बाजारात जाऊन आपला व्यवसाय करू शकल्या, पाण्याच्या ठिकाणी सुरक्षितपणे जाऊ शकल्या. म्हणजे दैनंदिन जीवन सुकर झालं. हो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शांतता प्रक्रियेत आपलं मत मांडायला पुढे आल्या. मेजर स्वाती यांच्या टीमने एक असं वातावरण तयार केलं जिथे महिलांचा आवाज ऐकला जाऊ लागला. वाव. हे यूएनच्या ठराव 1325चं उत्तम उदाहरण आहे, जो शांतता प्रक्रियेत महिलांच्या सहभागावर भर देतो. खरंच हे खूप मोठं काम आहे. म्हणजे एका बाजूला आपण रॉकेट आणि मिसाईल सारख्या मानवनिर्मित शक्तींबद्दल बोललो, पण दुसरीकडे एक अशी शक्ती आहे जी शांत, नैसर्गिक आणि तितकीच महत्वाची आहे. बरोबर. मला वाटतं आपण आता त्याबद्दल बोलूया. केरळमध्ये देशातील पहिलं फुलपाखरू अभयारण्य तयार झालं आहे. होय, आणि ही खूप आनंददायी बातमी आहे. केरळ सरकारने कन्नूर जिल्ह्यातील अरालम वन्यजीव अभयारण्याला आता अधिकृतपणे अरालम बटरफ्लाय अभयारण्य म्हणून घोषित केलं आहे. सुंदर. हे 55 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेलं अभयारण्य पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेलं आहे. इथे फुलपाखरांच्या किती प्रजाती आढळतात? इथे फुलपाखरांच्या 260हून अधिक प्रजातींची नोंद झाली आहे. यात मलबार रोज, बुद्ध मयुरी आणि सदर्न बर्डविंग. सदर्न बर्डविंग? हो. ते भारतातील सर्वात मोठं फुलपाखरू आहे ना? अगदी बरोबर, पण या जागेचं खरं वैशिष्ट्य वेगळंच आहे. ते म्हणजे फुलपाखरांचं स्थलांतर, बरोबर. मी वाचले की इथे लाखो फुलपाखरे एकत्र येतात. हो, ही एक अत्यंत आकर्षक नैसर्गिक घटना आहे. दरवर्षी लाखो कॉमन अल्बाट्रॉस प्रजातीची फुलपाखरं या अभयारण्यातून स्थलांतर करतात. लाखो? हो. जानेवारी 2025 मध्ये झालेल्या एका अभ्यासात तर असं दिसून आलं की एका दिवसात तब्बल 8 लाख फुलपाखरू येथून उडून गेली. थांबा, एका दिवसात 8 लाख फुलपाखरं, ही कल्पनाच अविश्वसनीय आहे. हे एखाद्या चित्रपटातल्या दृश्यासारखं वाटतंय. अगदी. आणि या स्थलांतराची नेमकी कारणं अजूनही संशोधनाचा विषय आहेत, पण हवामानातील बदल आणि प्रजननासाठी योग्य जागेचा शोध ही मुख्य कारणं मानली जातात. आणि इथे मड पडलिंग नावाचाही एक प्रकार दिसतो असं म्हणतात. ते काय आहे? मड पडलिंग म्हणजे एक सामुदायिक भोजनच म्हणा ना. हजारो फुलपाखरं नदीकिनारी ओल्या मातीवर एकत्र जमतात आणि त्यातून स्वतःसाठी आवश्यक क्षार आणि खनिजे शोषून घेतात. अच्छा. हे दृश्य म्हणजे रंगांचा एक जिवंत उत्सव असतो. या जागेला अभयारण्य घोषित केल्यामुळे या नाजूक जीवांच्या संवर्धनाला खूप मोठी मदत होईल. पुण्यात 8 आणि 9 जानेवारी 2026 रोजी सांझा शक्ती नावाचा एक लष्करी सराव झाला. याची संकल्पना होती मिलिटरी सिव्हिल फ्युजन, म्हणजे MCF. हा शब्द ऐकायला खूप मोठा वाटतो, पण जमिनीवर याचा नेमका अर्थ काय होतो? सोप्या भाषेत सांगायचं तर मिलिटरी सिव्हिल फ्युजन म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत लष्कर आणि आपल्या शहराची काळजी घेणाऱ्या संस्था, जसं की पोलीस, अग्निशमन दल, यांनी वेगवेगळं काम न करता एका टीमप्रमाणे एकत्र मिळून काम करणं. हा सराव आपल्या पुण्याच्या खडकी मिलिटरी स्टेशनवर झाला आणि तो ऑर्गनाईज केला होता भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडने. ही संकल्पना अंतर्गत सुरक्षेसाठी खूप महत्वाची आहे बरं का. आणि यात सहभागी कोण कोण होतं? कारण अनेकदा अशा सरावांमध्ये नागरी संस्थांचा सहभाग फक्त नावापुरता असतो. इथे तसं होतं का? नाही, ते चित्र पूर्णपणे वेगळं होतं. भारतीय लष्करासोबत तब्बल 16 वेगवेगळ्या नागरी संस्था सहभागी झाल्या होत्या. यात महाराष्ट्र पोलीस होते, त्यांचं दहशतवाद विरोधी पथक, फोर्स 1 होतं, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग, NDRF, अशा अनेक महत्त्वाच्या संस्थांचे 350हून अधिक कर्मचारी प्रत्यक्ष जमिनीवर उतरले होते. त्यामुळे हा केवळ एक प्रतिकात्मक सराव नव्हता. 16 संस्था. हे ऐकायला खूप प्रभावी वाटतं, पण इतक्या वेगवेगळ्या एजन्सींमध्ये समन्वय साधणं हे प्रचंड अवघड काम असणार. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी, संवाद साधण्याची साधनं वेगळी. या सरावात नेमकं कोणतं आव्हान सर्वात मोठं ठरलं असेल? कम्युनिकेशन की प्रत्येकाची वेगळी कार्यसंस्कृती? तुम्ही अगदी अचूक मुद्दा मांडला आहे. हेच या सरावाचं मुख्य उद्दिष्ट होतं. म्हणजे बघा, याची 3 मुख्य उद्दिष्टे होती. पहिलं, तुम्ही म्हणालात तसंच, वेगवेगळ्या संस्थांमध्ये उत्तम समन्वय साधणे. याला तांत्रिक भाषेत इंटरऑपरेबिलिटी म्हणतात. इंटरऑपरेबिलिटी म्हणजे लष्कराचा वायरलेस सेट पोलिसांच्या सिस्टमशी बोलू शकला पाहिजे. अगदी. एका टीमची साधनं दुसऱ्या टीमला वापरता आली पाहिजेत. या सरावात नेमका याच गोष्टीवर भर दिला गेला.
हो, मुंबईत 26/11च्या हल्ल्यावेळी आपल्याला याचा अनुभव आला होता, जिथे सुरुवातीच्या काही तासांमध्ये वेगवेगळ्या यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यातच खूप वेळ गेला. सांझा शक्तीसारखे सराव नेमकी हीच उणीव भरून काढण्यासाठी आहेत का? अगदी बरोबर. आणि तेच याचं दुसरं उद्दिष्ट आहे, प्रतिसादाची गती वाढवणे, म्हणजे रॅपिड रिस्पॉन्स. आपत्कालीन परिस्थितीत सुरुवातीची काही मिनिटं आणि तास अक्षरशः जीवन-मरणाचा प्रश्न ठरवतात. अशा संयुक्त सरावांमुळे प्रत्येक यंत्रणेला आपली भूमिका नक्की काय आहे, कोणाशी संपर्क साधायचा आणि इतरांकडून काय अपेक्षा करायची हे आधीच माहीत असतं. त्यामुळे प्रत्यक्ष संकटकाळी गोंधळ टळतो आणि मौल्यवान वेळ वाचतो. बरोबर. आणि तिसरं उद्दिष्ट, ते पुण्याशी संबंधित होतं असं वाटतं. हो, तिसरं उद्दिष्ट होतं पुण्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन एक प्रकारे वास्तववादी सराव करणे. पुण्यात वारंवार येणारे पूर आणि सुरक्षा धोके हे वास्तव आहे. त्यामुळे या सरावात पूरग्रस्तांची हेलिकॉप्टरने सुटका कशी करायची आणि दहशतवादी हल्ला झाल्यास त्यांना एकत्रितपणे कसं निपटायचं या दोन्ही परिस्थितींचा सराव करण्यात आला. थोडक्यात सांगायचं तर हा सराव म्हणजे केवळ एक कवायत नव्हती, तर अंतर्गत सुरक्षेच्या नियोजनात एक मोठे आणि सकारात्मक पाऊल आहे. म्हणजे एकीकडे पुण्यात जमिनीवरच्या सुरक्षेसाठी एक अत्यंत गंभीर आणि शिस्तबद्ध प्रयत्न चालू होता, तर त्याच वेळी हजारो मैल दूर लॉस एंजेलिसमध्ये पडद्यावरच्या काल्पनिक कथांना आणि कलाकारांना सन्मानित केलं जात होतं. 83व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात लिओनार्डो डिकॅप्रियोच्या वन बॅटल आफ्टर अनदर या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातला. हो, या चित्रपटाने एकूण 4 प्रमुख पुरस्कार जिंकले. सर्वोत्कृष्ट चित्रपट, तोही म्युझिकल किंवा कॉमेडी प्रकारात. आणि मला वाटतं पॉल थॉमस अँडरसन यांना दिग्दर्शन आणि पटकथा या दोन्हीसाठी पुरस्कार मिळणं हे विशेष आहे. म्हणजे चित्रपटाची दृष्टी आणि त्याची मांडणी दोन्ही उत्कृष्ट होतं हे सिद्ध होतं. आणि टेयाना टेलर यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. नक्कीच. या चित्रपटाची पार्श्वभूमीच खूप मनोरंजक आहे. हा चित्रपट थॉमस पिंचन यांच्या वाइनलँड नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. पिंचन हे त्यांच्या गुंतागुंतीच्या आणि राजकीय व्यंग असलेल्या लिखाणासाठी ओळखले जातात बरं का. चित्रपटात वडील मुलीचं नातं आणि अमेरिकेतील एका क्रांतिकारी चळवळीचं चित्रण आहे. ही गुंतागुंतीची कथा पडद्यावर सोपी करून सांगणं हे पॉल थॉमस अँडरसन यांचं मोठं यश आहे. पण मला एक गोष्ट खटकली. लिओनार्डो डिकॅप्रियो मुख्य भूमिकेत असूनही त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला नाही. तो पुरस्कार मार्टी सुप्रीमसाठी टिमोथी शॅलामेटला मिळाला. शॅलामेटने असं काय वेगळं केलं होतं? हीच तर गंमत आहे. डिकॅप्रियोची भूमिका वन बॅटल आफ्टर अनदरमध्ये खूप संयमित आणि विचार करायला लावणारी होती. तर दुसरीकडे शालामेटने मार्टी सुप्रीममध्ये एका संगीतकाराची भूमिका अक्षरशः जगली होती. त्या भूमिकेसाठी त्याने स्वतः गाणी म्हटली, वाद्य वाजवायला शिकला. गोल्डन ग्लोबमध्ये अनेकदा अशा शारीरिक आणि भावनिक बदल घडवून आणणाऱ्या भूमिकांना जास्त पसंती दिली जाते. पण याचा अर्थ डिकॅप्रियोचा अभिनय कमी दर्जाचा होता असं अजिबात नाही. अच्छा, आणि इतर पुरस्कारांमध्ये काही विशेष उल्लेखनीय होतं का? हो, नक्कीच. ड्रामा प्रकारात क्लोझाव दिग्दर्शित हॅमनेटने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला. याच चित्रपटासाठी जेसी बकलीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. पण माझ्या मते सर्वात महत्त्वाचा विजय होता वॅग्नर मोहराचा द सिक्रेट एजंट या चित्रपटासाठी. त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता ड्रामा म्हणून गौरवण्यात आलं. आणि विशेष म्हणजे हा पुरस्कार जिंकणारा तो पहिला ब्राझिलियन अभिनेता ठरला आहे. अगदी. ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे. हे हॉलिवूडच्या बदलत्या स्वरूपाचं प्रतीक आहे असं म्हणायला हरकत नाही, जिथे आता आंतरराष्ट्रीय कलाकारांना मुख्य प्रवाहात मोठं स्थान मिळतंय. बरोबर. आणि बॉक्स ऑफिस अचीव्हमेंटचा पुरस्कार रॅन कुगलरच्या सिनर्सने जिंकला. तर टीव्ही मालिकांच्या विश्वात ॲडॉलेसन्स या लिमिटेड सिरीजने 4 पुरस्कार पटकावून आपलं वर्चस्व सिद्ध केलं. मनोरंजनाच्या जगातून आता आपण भारतीय न्यायव्यवस्थेतील एका ऐतिहासिक क्षणाकडे वळूया. ही सुद्धा एका प्रकारची प्रेरणादायी कथाच आहे. आपण बोलणार आहोत न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्याबद्दल, ज्यांची मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. ही एक ऐतिहासिक घटना का मानली जातीये? ही खरोखरच एक ऐतिहासिक घटना आहे, कारण त्या मेघालय राज्याच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश ठरल्या आहेत. 10 जानेवारी 2026 रोजी शिलाँग येथील राजभवनात राज्यपाल CH विजयशंकर यांनी त्यांना पदाची शपथ दिली. ईशान्य भारतातील एका राज्यात सर्वोच्च न्यायिक पदावर एका महिलेची नियुक्ती होणे हे केवळ महिला सक्षमीकरणासाठीच नाही, तर संपूर्ण देशासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यांच्या पार्श्वभूमीबद्दल सांगाल का?
त्यांचा इथपर्यंतचा प्रवास कसा राहिला आहे? कारण मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश असताना त्या त्यांच्या धाडसी निकालांसाठी ओळखल्या जात होत्या. हो, त्या मूळच्या पुण्याच्या आहेत आणि त्यांनी आपलं शिक्षण सिम्बायोसिस लॉ कॉलेज आणि प्रतिष्ठित केम्ब्रिज विद्यापीठातून पूर्ण केलं आहे. मेघालयाला जाण्यापूर्वी त्या मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश होत्या, जिथे त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निकाल दिले, ज्यामुळे त्यांची एक मानवाधिकारवादी आणि सामान्य माणसाच्या हक्कांसाठी लढणारी न्यायाधीश म्हणून ओळख निर्माण झाली होती. हो, मला त्यांचे काही निकाल आठवत आहेत. जसं की 2024च्या बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात त्यांनी पोलिसांच्या तपासावर कडक ताशेरे ओढले होते आणि स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली होती. त्या नेहमीच व्यवस्थेला प्रश्न विचारण्यास घाबरल्या नाहीत. बरोबर. इतकंच नाही तर डिजिटल अरेस्ट सारख्या नवीन प्रकारच्या गुन्हेगारीवर आणि ऑनलाईन घोटाळ्यांवर त्यांनी पोलिसांच्या निष्क्रियतेवर सडकून टीका केली होती. त्यांचा तो निर्णय तर खूपच महत्त्वाचा होता, ज्यात त्यांनी आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक जिल्ह्यात सेफ हाऊस स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. हा सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने एक मैलाचा दगड मानला जातो. त्यांच्या नियुक्ती आणि बदली प्रक्रियेबद्दल थोडं स्पष्ट कराल का? कारण यात काही घटनात्मक कलमांचा उल्लेख आहे. हो, इथे घटनेची रचना समजून घेणं महत्त्वाचं आहे. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती भारतीय राज्यघटनेच्या कलम 217 नुसार करतात, पण न्यायाधीशांची बदली कलम 222 नुसार केली जाते. हे दोन वेगळे कलम असण्यामागे एक मोठा विचार आहे, तो म्हणजे न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य अबाधित राखणं. त्यामुळे न्यायमूर्ती डेरे यांची नियुक्ती ही केवळ एक प्रशासकीय प्रक्रिया नाहीये, तर ती न्यायव्यवस्थेतील महिलांच्या वाढत्या प्रतिनिधित्वाचं एक उत्तम उदाहरण आहे. न्यायव्यवस्थेतील एका महिला नेतृत्वाकडून आता आपण थेट रस्त्यावरील महिलांच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या एका महिला केंद्रित योजनेकडे येऊया. कर्नाटक सरकारने राज्यभरात अक्का पाडे नावाची एक अनोखी योजना लागू केली आहे. हे नावच खूप आकर्षक आहे. अक्का पाडे हा कन्नड शब्द आहे. अक्का म्हणजे मोठी बहीण आणि पाडे म्हणजे पथक, म्हणजेच मोठ्या बहिणीचे पथक. या नावावरूनच योजनेचा उद्देश स्पष्ट होतो. महिला आणि मुलींना पोलिसांची भीती न वाटता एका मोठ्या बहिणीप्रमाणे मनमोकळेपणाने संवाद साधता यावा, हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. हे कम्युनिटी पोलिसिंगचं एक उत्तम उदाहरण आहे असं म्हणता येईल. या पथकाची रचना आणि काम करण्याची पद्धत पारंपरिक पोलिसांपेक्षा वेगळी कशी आहे? खूपच वेगळी आहे. या पथकात प्रामुख्याने महिला पोलीस कर्मचारी आणि महिला होमगार्ड्स यांचा समावेश असतो. यामागचा विचार हा आहे की महिला आणि मुली आपल्या समस्या, विशेषतः छेडछाडीसारख्या, महिला पोलिसांना अधिक सहजपणे सांगू शकतात. आणि यांचं काम केवळ गुन्हा घडल्यावर तपास करणे नाही, तर गुन्हा घडूच नये म्हणून प्रतिबंधात्मक काम करणे हे आहे. प्रतिबंधात्मक काम म्हणजे नेमकं काय? जसं की शाळा, कॉलेज, बस स्टँड अशा ठिकाणी नियमित गस्त घालणे. हो, ते तर आहेच. पण त्यासोबतच बालविवाह, POSO कायदा आणि सायबर गुन्हे याबद्दल शाळा, कॉलेजांमध्ये जाऊन मुलींमध्ये जनजागृती करणे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांना गुड टच आणि बॅड टच यातील फरक सोप्या भाषेत समजावून सांगणे. या पथकाकडे स्वतंत्र वाहने आणि वायरलेस यंत्रणा असते, त्यामुळे छेडछाडीच्या किंवा इतर तक्रारींवर ते तात्काळ कारवाई करू शकतात. या योजनेची सुरुवात कुठून झाली? कारण ही कल्पना खूप नाविन्यपूर्ण वाटते. या योजनेची सुरुवात खरं तर बिदर जिल्ह्यात झाली होती. तिथे तत्कालीन पोलीस अधीक्षक चन्नबसवण्णा SL यांनी दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांती मोहिमेतील अनुभवावरून ही संकल्पना राबवली होती. वाह, ही किती सुंदर गोष्ट आहे. म्हणजे एका आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या भूमीतून शिकलेला धडा आपल्या कर्नाटकच्या छोट्याशा बिदर जिल्ह्यातल्या मुलींच्या सुरक्षेसाठी कामी आला. खऱ्या अर्थाने ग्लोबल टू लोकल विचार. आणि शाळांमधील मुलींची उपस्थितीही वाढली, कारण त्यांना शाळेत जाताना सुरक्षित वाटू लागलं. या यशाची दखल घेऊनच कर्नाटक मंत्रिमंडळाने ही योजना आता संपूर्ण 31 जिल्ह्यात लागू केली आहे. सामाजिक सुरक्षेच्या या अभिनव प्रयोगाकडून आता आपण देशाच्या आर्थिक आणि पायाभूत विकासाशी संबंधित 2 महत्त्वाच्या घडामोडी पाहू. एक आहे मानकांशी संबंधित आणि दुसरी आहे विक्रमांशी. सुरुवात करूया ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स म्हणजे BIS पासून. BISने आपल्या 79व्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्ली येथे शाईन ही योजना सुरू केली आहे. शाईनचं पूर्ण रूप आहे स्टँडर्डायझेशन, हार्मोनायझेशन, इनोव्हेशन, न्यू इनिशिएटिव्स अँड एक्सलन्स. नावाप्रमाणेच ही योजना गुणवत्ता आणि नवोपक्रमाला प्रोत्साहन देणारी आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश महिला सक्षमीकरण आहे हे मला विशेष वाटलं. अनेकदा अशा सरकारी योजनांचे लक्ष खूप व्यापक असते, पण इथे महिलांवर लक्ष केंद्रित करण्यामागे काही विशेष कारण आहे का? हो, यामागे एक व्यवहार्य विचार आहे. आपल्या घरात खरेदीचे अनेक महत्त्वाचे निर्णय, विशेषतः दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि सोन्यासारखी गुंतवणूक हे महिला घेतात. त्यामुळे त्यांना उत्पादनांच्या गुणवत्तेबद्दल ISI मार्क आणि हॉलमार्किंगबद्दल साक्षर करणे हे सर्वात प्रभावी ठरतं. या योजनेतून BIS आता केवळ एक नियमन करणारी संस्था न राहता लोकांना मदत करणारी संस्था बनण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ही माहिती लोकांपर्यंत पोहोचणार कशी? स्वयंसहाय्यता गट म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप्स आणि स्थानिक सामाजिक संस्थांच्या मदतीने मानकांची ही माहिती ग्रामीण भागापर्यंत पोहोचवली जाणार आहे, जेणेकरून शेवटच्या घटकापर्यंत गुणवत्तेबद्दल जागरूकता निर्माण होईल आणि ग्राहकांची फसवणूक टळेल. आणि आता दुसरी मोठी बातमी, जी भारताच्या पायाभूत सुविधा क्षेत्रातील ताकदीचं प्रदर्शन करते. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने म्हणजे NHAIने एकाच आठवड्यात तब्बल 4 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले आहेत. हे आकडे तर अविश्वसनीय वाटतात. हो, हे एक अभूतपूर्व कामगिरी आहे. बेंगलुरू, कडप्पा, विजयवाडा इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या बांधकामादरम्यान हे विक्रम झाले आहेत. हे आकडे भारताची बांधकाम क्षमता किती प्रचंड वाढली आहे हे दाखवतात. ते विक्रम खरोखरच थक्क करणारे आहेत. पहिला विक्रम आहे 24 तासात सर्वाधिक लांबीचे डांबरीकरण करण्याचा, जे 28.89 लेन किलोमीटर इतके आहे. दुसरा आहे 24 तासात सर्वाधिक बिटुमिनस कॉन्क्रीट वापरण्याचा, जो 10,655 मेट्रिक टन आहे. तिसरा एका आठवड्यात सर्वाधिक सलग पेविंग 156 लेन किलोमीटर, आणि चौथा सर्वाधिक बिटुमिनस कॉन्क्रीटचे सलग बांधकाम, जे 57,500 मेट्रिक टन आहे. हे विक्रम केवळ आकडे नाहीत, हे समजून घेणं महत्वाचं आहे. बरोबर. कारण केवळ विक्रम करून काय साधणार, याचा सामान्य माणसाच्या जीवनावर किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो तेव्हा पोहोचवण्याची आपली क्षमता कित्येक पटीने वाढली आहे. जेव्हा रस्ते इतक्या वेगाने बनतात तेव्हा लॉजिस्टिक्सचा खर्च कमी होतो. म्हणजे ट्रकचा प्रवास लवकर पूर्ण होतो, इंधन वाचतं, यामुळे वाहतुकीचा खर्च कमी होतो, ज्यामुळे महागाई नियंत्रणात राहायला मदत होते. आणि मेक इन इंडियासारख्या मोहिमेला खरी चालना मिळते. कारण तुम्ही वस्तू बनवू शकता, पण त्या वेळेत आणि कमी खर्चात बाजारात पोहोचवू शकला नाहीत तर त्याचा काही उपयोग नाही. ही केवळ रस्त्यांची नाही, तर अर्थव्यवस्थेच्या विकासाची गती आहे.